कोणतीही पूजा, जप, साधना करत असताना आपण आसन घेतो बसण्यासाठी. हे आसन कोणते असल्यानंतर कसे फल प्राप्त होऊ शकते? शास्त्र असे सांगते, कृष्णाजीने धनं पुत्रा मोक्ष श्री व्याघ्रचर्मणे कुशासने ज्ञानवृद्धी कंबले चोत्तम गती. अर्थात मृगचर्मासन घेतले असताना धन आणि पुत्राची वृद्धी होऊ शकते, व्याघ्रासन घेतले असताना मोक्षाची प्राप्ती होऊ शकते, कुश म्हणजे दर्भासन घेतले असताना ज्ञानाची वृद्धी होते आणि कंबलासन घेतले असताना उत्तम गती प्राप्त होते. याप्रमाणे अनुष्ठान, जप, साधना करत असताना आपण या प्रकारच्या आसनाची उपलब्धता करून त्या गोष्टी प्राप्त करू शकतो. धन्यवाद.